सुस्वागतम. जरा मॉनिटर लांब ठेव रे, जरा मागे घ्या मागे घ्या. मगाशी बरोबर होता तो मॉनिटर, जरा पुढे आला तो. चालू नको. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निसर्गरम्य अशा या पवित्र डोंबिवली नगरीमध्ये भजनाची पंढरी म्हणजे डोंबिवली नगरी, कलाकारांची खाण म्हणजे डोंबिवली नगरी, अशा या पवित्र नगरीमध्ये भजन स्वरानंद परिवार डोंबिवली पूर्व यांच्या वतीनं कोकणी कौटुंबिक मेळावा अगदी थाटामाटामध्ये पार पडतोय. आणि या मेळाव्यानिमित्त या ठिकाणी भरगच्च असे कार्यक्रम या भजन स्वरानंद परिवाराने राबवलेले आहेत. या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय आमचे मित्र ओम संदेश लोके, त्याचप्रमाणे सौभाग्यवती शीतल ताई सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळी यांच्या वतीनं हा कार्यक्रम होतोय. आणि त्यानिमित्तानं आमने सामने तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना आम्हा 3 बुवांमध्ये आयोजित केलेला आहे. मी स्वतः बुवा विनोद चव्हाण, गाव माझं घोडगे वर्णी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, मुंबई दहिसर आणि इलय हैसर. माझ्यानंतर ज्यांचं भजन होणार आहे ते माझे परमश्री परममित्र सुप्रसिद्ध भजनकार सन्माननीय संजय पवार. त्यांचं गाव आहे वैभववाडी, मुंबई डोंबिवली, आणि त्यांचं मंडळ. आणि त्यांच्यानंतर जे 3 नंबरला आहेत ते सन्माननीय माझे मित्र सुप्रसिद्ध भजनकार संदीप लोकेबुवा, लिंगडाळ, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. या 3 बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं नामस्मरण, भजन आणि मनोरंजन या उद्याचे हेतूने आम्हा 3 बुवांना या ठिकाणी संधी देण्यात आली. प्रथमतः भजन स्वरानंद परिवार यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे भजन स्वरानंद परिवारासाठी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय सुर्वे साहेब, त्याचप्रमाणे अनेक मान्यवर मंडळी, भजनी कलाकार, पकवाजवादक, नाट्य कलाकार, भजनी बुवा या सगळ्या कलाकारांच्या चरणाशी नतमस्तक होतो. या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय मृदंगमणी श्रीमान दादा परब, त्याचप्रमाणे आमचे परमश्रेयी गुरुतुल्य व्यक्तिमत्व श्रीमान आनंद मेस्त्री बुवा यांचे सुद्धा या ठिकाणी आशीर्वाद घेतो. भजनी सम्राट प्रकाश शिले बुवा, आमचे गुरुबंधू संतोष नांदस्कर बुवा, त्याचप्रमाणे श्रीमान सतीश राणे बुवा यांचे सुद्धा या ठिकाणी आशीर्वाद घेतो. सन्माननीय लोकसेवा समिती अध्यक्ष बाळा परब, भजन स्वरानंद परिवार डोंबिवली संस्थापक अभिषेक परब, अध्यक्ष सन्माननीय वसंत सावंत बुवा आणि यांची सर्व कमिटी यांचे मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर श्री दिनेश मुळीक, लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्था अध्यक्ष, त्याचप्रमाणे भजन हितवर्धक मंडळ महासंघ, भजन भवनचे शिल्पकार सन्माननीय या कोकणतले महाराष्ट्राचे भूषण भाजपा अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण, शिवसेना आमदार श्री राजेश मोरे, सन्माननीय खासदार सर्वांचे लाडके श्रीकांत शिंदे साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानून जमलेला माझ्या मायबाप रसिकांना मनापासून नमस्कार करू. महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संपूर्ण विश्वाची देवता श्री गणराला वंदन करून, इथली स्थानदेवता रंगदेवतेला वंदन करून माझी गुरुमावणी भजन महर्षी चिंतामणी बुवा पांचाळ, गुरुवर्य जीवन बडील बुवा यांच्या स्मृतीचं अभिवादन करून महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना करून, सरसेनापती धर्मवीर आनंद दिघे यांना मानाचा मुद्रा करून, गोब्राह्मण प्रतिपादक राजा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांना त्रिवार वंदन करून मायबाप रसिकांच्या आशीर्वादानं तिरंगी डबलबारी भजनाला सुरुवात करतो. जय हिंद.
जय महाराष्ट्र. हॅलो पकवाचा वापर मॉनिटरला जमवले. मॉनिटरला बाहेर आवाज भरपूर आहे, इथे द्यावं. महिला वर्गांची उपस्थिती अतिशय जोरदार या ठिकाणी आहे. एकदा जोरदार महिला वर्गांसाठी आपण टाळ्या वाजवू. एकदा लाडक्या बहिणी कशात कमी नाही. आणि आज उपस्थिती पाहून खरोखरच मन अगदी भारावून गेलं. अतिशय स्तुत्य कार्यक्रम तुम्ही राबवलेला आहे. कोकणी महोत्सव, कोकणी माणूस कशात कमी नाही हे आज तुम्ही दाखवून दिलेलं आहे. एकदा कोकणी माणसं आणि कोकणी माणसासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. भजनाची सुरुवात भजना स्वरूपामध्ये करतो. 25 मिनिटं दिलेले आहेत. यूट्यूब चॅनल आमचे परमश्रेयी सन्माननीय चंद्रकांत रासम, सन्माननीय अमय गावकर, सन्माननीय गावडे, सन्माननीय अनेक मान्यवर यूट्यूब चॅनलवाले या ठिकाणी आलेले आहेत. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत आपण करूया. मनपूर्वक आभार, शुभेच्छा तुम्हाला. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. मंडळीचा आवाज. चित्ररत्नांची छान रे एका एकी जाण रे, चित्ररत्नांची छान रे एका एकी जाण रे, प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी यान रे, प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी यान रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा नमो स्वामी राजम दत्तावतारम, नमो स्वामी राजम दत्तावतारम, श्री विष्णु ब्रह्मा शिव शक्ति रूपम, श्री विष्णु ब्रह्मा शिव शक्ति रूपम, ब्रह्म स्वरूपाय करुणाकराय, ब्रह्म स्वरूपाय ब्रह्म स्वरूपाय करुणाकराय, ब्रह्म स्वरूपाय करुणाकराय, स्वामी समर्थाय नमो नमस्ते, स्वामी समर्थाय नमो स्वामी समर्थाय नमो नमस्ते, स्वामी समर्थाय नमो नमस्ते, पुंडलीक
सत्यनारायण बजरंग हरि 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 छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य चिंतामणी पांचाळ गुरुवर्य जीवन मडवी अतिशय सुंदर असं नियोजन सन्माननीय पुन्हा एकदा सांगतो भजन स्वरानंद परिवार जिथे विषय गंभीर तिथे भजन स्वरानंद परिवार खंबीर एकदा टाळ्या झाला पाहिजे एक विचार आणि एक संगता एकजूट कशी असावी मंडळ अनेक आहेत महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये त्यांच्याकडनं आदर्श घ्यावा असं मंडळ म्हणजे स्वरानंद भजन परिवार हे परिवार कसं असावं याची प्रचिती आज बघितल्यानंतर डोळे दिपावतात आणि एवढा मोठा कार्यक्रमाचं नियोजन तुम्ही करता पुन्हा एकदा सर्वांना उदंड आयुष्य मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी भजन रूपी सेवा सादर करतो धन्यवाद मगरे अरे मगरे पनिल मगरे सानिल मगरे अरे मगरे गणेशा पनी सारे मगरे मगरे रे म प नि सा रे म प नि सा रे म प नि सा जैसे थई एक लागे सन्माननीय पकवाद वादक आज साथ करतायत ते सन्माननीय अंकित शिंदे एकदा जोरदार माऊली टाळ्या वाजवा सगळ्यांना साथ करतायत ते ओंकार मडव आमच्या पवार बांगडे पकवादला साथ करतायत ते सन्माननीय दीपक रूपक कामतेकर एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी तबल्याला साथ करतायत ते सन्माननीय विनेंद्र माळकर एकदा जोरदार टाळ्या वाजवा लोके बांगडे पकवादला साथ करणारे सर्वांना ज्ञात आहे आता प्रेमळ व्यक्ती सन्माननीय योगेशजी सामंत एकदा जोरदार टाळ्या वाजवा तबल्याला साथ करतायत यांनी अनेक मोठमोठ्या दिग्गज गायकांकडे साथ संगत केली सुरेश वाडकर अजित कडकडे असे सन्माननीय संजयजी सुतार एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे धन्यवाद अकरा मात्रा 13 मात्रा 14 मात्रा पुन्हा 11 10 चला
एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21
बंगाला रे